अहंकारी अर्जुन बागनव. तिच्याकडे पाहिल्यावर मनाला एक वेगळा सुखद आनंद मिळतो. मी तिला माझी पत्नी म्हणून स्वीकारलं असलं तरी बाहेरच्या जगासमोर तिची ओळख करून द्यायला माझं मन का कचरत आहे. ती गरीब आहे म्हणून, की आईने माझं लग्न आधीच दुसऱ्या मुलीशी ठरवलं आहे, त्यामुळे हे समजल्यावर तिच्या तब्येतीला काही होईल या भीतीने तो विचार करत होता. पण त्याला कोणत्याही योग्य निर्णयावर पोचता येत नव्हता. तो तिच्याकडेच एक टाक पाहत राहिला. तिच्या गालावरचे अश्रूंचे डाग त्याने हळुवारपणे पुसले. तिच्या कपाळावर एक हलकासा स्पर्श करत चुंबन घेतले आणि तो आपल्या खोलीत निघून गेला. रोजच्या प्रमाणे सकाळी लवकर उठून अदिती आपल्या कामात व्यस्त झाले. सकाळी तिने रमा आणि शकुंतला यांना कॉफी दिली आणि अर्जुनला ग्रीन टी दिला. त्यानंतर ती सायलीच्या खोलीत आली. सायली जणू तिचीच वाट पाहत होती. तिने अदितीचा हात धरला आणि तिला हात ओढले. अदिती, आज खरंच तू सुनील सरांना भेटणार आहेस का? सायलीने विचारले. अदितीने हसत उत्तर दिले, हो सायली, तू माझी मैत्रीण आहेस आणि तुझं आयुष्य सावरणं हे माझं कर्तव्य आहे. मी त्यांना भेटून बोलेन आणि त्यानंतर तुम्हा दोघांचं लग्न लवकरात लवकर कसं होईल हे पाहीन. ठीक आहे ना? पण ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्येच राहिले पाहिजे. बापरे, आत्ता कुठे? मला हायसं वाटलं. अदिती, तू खूप छान आहेस, असं म्हणत सायलीने हसून तिला घट्ट मिठी मारली. अदितीनेही तिला मिठी मारली आणि म्हणाली, आता तुला काय करायचं आहे माहीत आहे ना? एक चांगल्या मुलीसारखं हे बूस्ट पी, पटकन फ्रेश हो आणि कॉलेजला जाण्यासाठी तयार हो. तू अशी घरात चार भिंतीच्या आड बसून राहिलीस तर तुझं डोकं विनाकारण खराब होईल, असं म्हणून तिने सायलीचे गाल टोपटले. त्यावर सायलीने हो ठीक आहे असे म्हटले. अर्जुन जिममध्ये व्यायाम करून आंघोळीसाठी गेला तेव्हा आदिती त्याच्या खोलीत आली आणि तिने पटकन त्याचे कपडे इस्त्री करून ठेवले. अर्जुन आंघोळ करून बाहेर येण्यापूर्वीच ती तिथून निघून गेली होती. अरे रे, तिच्याशी बोलावं म्हणून मी आंघोळ उरकून पटकन आलो, तरी आधीच पळून गेली. कुठे जाणार? ऑफिसला तर येणारच ना, तेव्हा बघतो तिच्याकडे, असं विचार करत तो तयार होऊन खाली आला. आदितीने सर्वांसाठी गरमागरम रवा रोटी बनवली होती. रव्याचं उपमा न आवडणारे सुद्धा ही रव्याची रोटी आवडीने खात होते. सगळे नाश्ता करून आपापल्या कामाला निघून गेले. त्यानंतर अदितीने दुपारच्या जेवणाची तयारी सुरू केली. अर्जुनला आवडते म्हणून तिने वरण भात, तोंडलीची भाजी आणि दह्याचं ताक करून ठेवले. तिने स्वतःसुद्धा नाश्ता केला आणि तयार होऊन रमाला येते सांगायला गेले. पण रमाने सकाळपासूनच तिच्याशी मौन व्रत धरले होते, म्हणजे आबोल धरला होता. आता अदितीकडे रमाची समजूत काढायला वेळ नव्हता, कारण तिला सुनीलला भेटायला जायचे होते. ती बाय रमा आई, संध्याकाळी येऊन बोलते, असे म्हणत अदिती घाईघाईने कारमध्ये बसली. सुनीलशी कसे बोलायचे आणि काय बोलायचे ह्याचे शब्द ती मनातल्या मनात तयार करत होती. ती ऑफिसमध्ये पोचली तेव्हा तिला कालची रिसेप्शनिस्ट दिसली नाही. ती बहुधा कुठे बाहेर गेली असावी किंवा सुट्टीवर असावी, असा विचार करत ती अर्जुनच्या केबिनकडे गेली. कालच्या मॅनेजरकडून सर्वांना ईमेल गेला होता की ऑफिसमध्ये कोणीही आले तरी त्यांच्याशी आदराने बोलायचे आणि ते कोणत्या कामासाठी आले आहेत हे समजून घ्यायचे. असं न केल्यास नोकरीवरून तर काढले जाईलच, शिवाय एका महिन्याचा पगारही दंड म्हणून भरावा लागेल. त्यामुळे आज ऑफिसमध्ये खूप चांगले वातावरण होते. अदितीचेच वाट पाहत मन नसतानाही अर्जुन आपल्या कामात मग्न होता. दरवाजावर ताप पडल्याचा आवाज येताच अर्जुनने कमीन म्हटले. केबिनमध्ये आत आलेल्या अदितीने जेवणाचा डबा तिथे ठेवला आणि ती सर म्हणाली. तिला पाहताच अर्जुन तिच्याजवळ आला. त्याने तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणाला, काल तू तशी का बोललीस? आधी माझ्यासाठी हे एक नको असलेलं लग्न होते, पण त्यानंतर आई जवळ नाही तर माझ्या आत्याच्या मुलीशी बोलून तिची समजूत काढीन असं तेव्हा मी म्हटलं. तेव्हा तू काय म्हणालीस? माझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती की तुम्ही तुमच्या आत्याच्या मुलीशीच लग्न करावं आणि तेच योग्य आहे, असंच म्हणालीस ना? मग आता पुन्हा माझ्या आईकडे जाऊन ह्या सगळ्याची उत्तर मागण्याची काय गरज होती? अर्जुनने विचारले. त्याच्या डोळ्यात प्रचंड राग होता. त्याच्या घट्ट पकडीमुळे वेदना होत असूनही अदिती काहीच बोलली नाही.
ती फक्त डोळ्यात अश्रू आणून गप्प उभी राहिली होती. बोला अदिती, अर्जुन जोरात ओरडला. त्याच्या त्या आवाजाने दचकून अदिती हळूच म्हणाली, सर, हाताला खूप लागले, प्लीज सोडा. अर्जुनने तिचा हात सोडला आणि संतापाच्या भरात बाजूलाच असलेल्या टेबलावर जोरात हात मारला. त्याने दिलेल्या झटक्यामुळे अदिती 2 पावले मागे फेकली गेली, पण स्वतःला सावरत तिने त्याचे हात पकडले. तिच्या पकडीतून स्वतःचा हात सोडवून घेत अर्जुन म्हणाला, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालं नाही. अर्जुनच्या हट्टी स्वभावाची कल्पना असलेल्या अदितीने आपले डोळे पुसले आणि मन घट्ट करून म्हणाले, हो सर, मला उत्तराची गरज होती. कारण कालही मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की तुमच्या मनात माझ्याबद्दल नक्की काय भावना आहेत. आधी तुम्ही याचं उत्तर द्या, मग मी माझ्या प्रश्नाचं उत्तर देईन. आता अर्जुनचा राग थोडा शांत झाला होता. काल रात्रीपासूनच तिच्याबद्दलच्या आपल्या भावनांना काय नाव द्यावं या विचाराने तो अस्वस्थ होता. तो तरी कसं उत्तर देणार. त्याची शांतता पाहून अदितीने एक कडू हसू हसले आणि म्हणाले, इतकंच ना सर, तुमचं उत्तर ह्या शांततेस दडलं आहे. मला बायको म्हणून स्वीकारून संसार करण्या इतके धैर्य तुमच्यात नक्कीच आहे. पण ह्या जगासमोर मला तुमची बायको म्हणून ओळख करून देण्याचे धैर्य तुमच्यात नाही. फक्त मंगळसूत्र बांधले म्हणून तिला बायको म्हणून मन नसतानाही केवळ शारीरिक सुखासाठी एकत्र येणे म्हणजे नवरा बायकोचे नाते नव्हे सर. त्याला दुसरीच काहीतरी नावे आहेत. मला वाटते तुम्हाला समजले असेल. मनाने आणि आत्म्याने जर तुम्ही मला तुमची बायको मानले असते तर तुम्ही जेव्हा आईशी बोलण्याबद्दल म्हणालात तेव्हा मीही आनंदाने तयार झाले असते. पण जेव्हा तुमच्याच मनात माझ्याबद्दलच्या भावना स्पष्ट नाही आहेत तर तुम्ही काय म्हणून त्यांच्याशी बोलणार सर, सांगा, तिने विचारले. अर्जुन मात्र शांत म्हणजे मौन राहिला. आता समजले का सर, मी काल तुमच्या आईजवळ इनडायरेक्टली हा विषय का काढला होता ते? मला वाटले की त्यांचे मत जाणून घेतल्यानंतर तरी तुम्हाला एखाद्या निर्णय घेण्यास मदत होईल. पण तुमच्याकडून कोणतेही योग्य निर्णय घेतला जात नाही. जेव्हा खरे प्रेम असते ना तेव्हा गंभीर निर्णय घेण्यासाठी 1 सेकंद पुरेसा असतो. तुमचे माझ्यावर प्रेम नाही सर, हे तुम्ही मान्य करा आणि तुमच्या आयुष्याचा निर्णय तुम्ही घ्या. माझं आयुष्य मी पाहीन. आणि हो, मी माझा निर्णय तुम्हाला सांगितला नाही ना. मी तुमच्यावर कधीच प्रेम केलं नाही. असे म्हणताना अदितीच्या मनाला किती वेदना होत होत्या हे फक्त तिलाच ठाऊक होते. बर, मग पुढे कधी मला तुझ्यावर प्रेम झालं तर, अर्जुनने विचारले. ती तर नंतरची गोष्ट आहे ना सर. अजून तरी झालेलं नाही ना. इतके महिने एकाच छताखाली राहूनही जे प्रेम झालं नाही ते मी दूर गेल्यावर अचानक कसं होईल. ते सगळं खोटं आहे सर. असे म्हणणाऱ्या अदितीला हे माहीत नव्हते की व्यक्ती असो वा वस्तू ती दूर गेल्यावरच तिची खरी किंमत कळते. आता आपण दोघांनी म्हणजे व्यवहारिक प्रॅक्टिकल विचार करून जगूया सर, प्लीज. आता आपल्या ह्या नात्याला एक योग्य अर्थ मिळाला आहे असं मला वाटतं. त्यापुढे तुमचा रस्ता तुम्हाला आणि माझा रस्ता मला, ती म्हणाली. तिचे बोलणे ऐकून अर्जुनला एक गोष्ट नीट समजली होती की अदितीने मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या नात्यापासून दूर जाण्याचा पक्का निर्णय घेतला आहे. अजून वेळ आहे असा विचार करून त्याने ठीक आहे म्हटले आणि तिच्या समोर एक फाईल ठेवली. तिने शांतपणे ती फाईल हातात घेतली आणि म्हणाली, सर, तुम्ही जेवण करून घ्या. पण अर्जुनने बेल वाजून ऑफिसच्या शिपायाला म्हणजे पिऊनला आत बोलवले. त्याच्याकडे जेवणाची बॅग दिली आणि तुझे जेवण खाऊन घे असे सांगून त्याला पाठवून दिले. सर, ते जेवण मी तुमच्यासाठीच आणलं होतं, अदिती जरा नाराज होत म्हणाली. तिने आणलेले जेवण दुसऱ्याला दिल्याचे तिला वाईट वाटले नाही, तर अर्जुनने स्वतः न जेवता ते शिपाईला दिले ह्याचे तिला जास्त वाईट वाटले होते. तिच्या ह्या बोलण्याला काहीही उत्तर न देता अर्जुन आपल्या कामात मग्न झाला. अदितीने तिथेच असलेल्या छोट्या स्वयंपाकघरात किचनमध्ये कॉफी बनवली आणि ती त्याच्या समोर धरली. अर्जुनने एकदा कॉफीकडे आणि एकदा अदितीकडे पाहिले आणि तो कॉफीचा कप जोरात भिंतीवर फेकून मारला. कॉफी कपचे 2 तुकडे झाले. हे पाहून अदिती खूप घाबरली आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले. तिच्याजवळ येत अर्जुन म्हणाला, तू फक्त तुझं ऑफिसचं काम कर.
माझी सेवा करायची तुला काहीच गरज नाही. ऑफिसच्या कामासाठी तुला पगार मिळतो, पण माझी सेवा करण्यासाठी तुला कोणताही पगार मिळत नाही. तरीही तुला माझी सेवा करायचीच असेल तर चल मग, असे म्हणत त्याने तिचा हात घट्ट पकडला आणि आपल्या केबिनमध्ये असलेला खाजगी खोलीत म्हणजे प्रायव्हेट रूममध्ये तिला घेऊन गेला आणि त्याने तिला बेडवर ढकलले. आदित्यसाठी अर्जुनचा हा राग काही नवीन नव्हता. तरीही त्या दिवसाचं अपवाद सोडून त्याने तिच्यावर पुन्हा कधीच असं राग काढला नव्हता. पण आज इतका मोठा राग करण्याची नक्की काय गरज होती? आपण काही चुकीचं तर बोललो नाही ना, असं विचार ती मनातल्या मनात करत होती. पण त्याच्यासमोर उघडपणे विचारण्याचे धैर्य तिच्यात नव्हते. बेडवर पडलेल्या अदितीच्या जवळ अर्जुन आला. त्याने आपल्या शर्टची वरची 2 बटणे सोडली आणि तो तिच्या अन्निकीजवळ गेला. ती मात्र एखाद्या घाबरलेला हरणीसारखी झाली होती. अदितीच्या चेहऱ्याजवळ येत अर्जुनने तिच्या गळ्यावर चुंबन घेण्यास सुरुवात केली. त्याच्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तिचे दोन्ही हातही तिला साथ देत नव्हते, कारण तिचे हात अर्जुनच्या हातांमध्ये घट्ट बांधलेले म्हणजे कैद होते. अदितीला आपल्या इच्छेनुसार जवळ घेणाऱ्या अर्जुनला अचानक तिच्या डोळ्यांमधील अश्रू दिसले. आपल्याला काय झाले आहे आणि आपण काय करायला निघालो आहोत याची त्याला जाणीव झाली. त्याने त्याचा विस्कटलेला पदर पाहिला आणि एकदा तिच्या चेहऱ्याकडे बघितले. मग तिच्याकडे पाठ फिरवून त्याने आपला हात तिथेच असलेल्या भिंतीवर जोरात मारला आणि तो वॉशरूममध्ये निघून गेला. अदिती रडत रडत आपल्या नशिबाला दोष देत होती. तिने साडीचा पदर नीट केला आणि तिथेच असलेला आरशात स्वतःला पाहिले. विस्कटलेले केस नीट करून तिने तिथेच असलेल्या शिंकमध्ये तोंड धुतले. चेहऱ्यावर एक खोटे म्हणजे कृत्रिम हसू आणून ती अर्जुनला काहीही न सांगता तिथून निघून गेली. ती ड्रायव्हरजवळ आली आणि म्हणाली, काका तुम्ही घरी जा आणि हो, ह्या फाईल्स कारमध्येच राहू दे. मी घरी आल्यावर ह्या फाईल्स घेईन, असे सांगून त्याने ड्रायव्हरला पाठवून दिले आणि ती सुनीलला भेटायला निघून गेली. आदिती गेल्यानंतर थोड्या वेळाने अर्जुन वॉशरूममधून बाहेर आला. तेव्हा त्याचा राग शांत झाला होता. त्याने आदितीला शोधले, पण ती त्याला कुठेच दिसली नाही. ती केबिनमध्ये असावी असा विचार करून तो तिथे आला, पण तिथेही ती नसल्याचे पाहून त्याने बाहेर गाडी उभी असते तिथे पाहिले. ती ज्या कारने आली होती ती कार तिथे नव्हती. ती घरी गेली असावी असा विचार करून त्याने मॅनेजरला एका मीटिंगला जाण्यास सांगितले आणि तो स्वतः कार घेऊन बाहेर पडला. सुनीलने सांगितलेल्या कॉफी शॉपमध्ये दिलेल्या वेळेपेक्षा आधीच येऊन तो तिची वाट पाहत बसला होता. दोघांनाही एकमेकांचा चेहरा माहीत नसल्यामुळे ते एकमेकांना शोधत होते. शेवटी सुनीलने स्वतःच अंदाज लावला आणि तो आदितीजवळ आला. तुम्ही आदिती आहात का, असे त्याने खात्री नसताना विचारले. त्यावर आदितीने थोडे हसून उत्तर दिले, हो मीच आदिती, सायलीच्या घरची कामाची मुलगी आणि आता तिची मैत्रीणही आहे. मग दोघे समोरासमोर बसले आणि त्याने कॉफीची ऑर्डर दिली. सुनील म्हणाला, सांगा आदितीजी, आता मी काय करू? मला सायली आवडत नाही असं नाही आहे, पण तिला त्या बिकट अवस्थेत पाहून तिचं जीव वाचवण्यासाठी मला दुसरा कोणताही मार्ग दिसला नाही. म्हणूनच मी तिला ते मंगळसूत्र बांधलं आहे. म्हणून मी तिच्यासोबत संसार करेन असं मी म्हणत नाही आहे. मला सुरुवातीपासूनच एक इच्छा होती की मी ज्या मुलीशी लग्न करेन तिच्यावर माझं मनापासून प्रेम असावं आणि ह्याच कारणामुळे मी आजवर कोणत्याही मुलीचं प्रेमात पडलो नाही. पण आता मी ज्या मुलीवर प्रेम करतो ती दुसरी कोणी नसून माझी बायकोच आहे, म्हणजे सायली. माझ्या घरातून आमच्या लग्नाला कोणताही विरोध असणार नाही. पैशाच्या बाबतीत आम्ही सायलीच्या कुटुंबापेक्षा थोडे कमीच आहोत, हे मी मान्य करतो. पण म्हणून तिची संपत्ती पाहून मी तिच्यासोबत तसं वागलो असं अजिबात नाही. सुनीलने आपली भूमिका स्पष्ट केली. त्याचे बोलणे ऐकून आदितीला खात्री पटली की सुनील हा खूप चांगला मनाचा माणूस आहे आणि तिला हाय असं वाटलं. ती म्हणाली, सुनीलजी, सध्या तुम्ही दोघं ज्या परिस्थितीत आहात तिथे जर तुम्ही घडलेली गोष्ट सगळ्यांना सांगितली तर लोकांनी तुम्ही हे जाणून बुजून केलं आहे असंच विचार जास्तीत जास्त लोक करतील. म्हणूनच माझ्याकडे एक आयडिया आहे.
तुम्ही जर तसं केलं तर तुम्हा दोघांचं लग्न लवकरात लवकर होईल. हे ऐकून सुनील खूप खुश झाला आणि त्याने विचारले, काय युक्ती आहे? दोघे कॉफी पित असताना आदितीने त्याला ती आयडिया सांगितली. ते ऐकून सुनीलला ते थोडे कठीण वाटले, पण ह्यापेक्षा दुसरा चांगला मार्ग नाही हे ओळखून त्याने ती गोष्ट मान्य केली. दोघांनी आणखी काही वेळ गप्पा मारल्या आणि मग ते हसत हसत तिथून निघाले. पण आदिती तिथे आल्यानंतर काही वेळातच अर्जुन सुद्धा एका मीटिंगसाठी त्याच कॉफी शॉपमध्ये आला होता. त्याकडे आदितीचे लक्ष गेले नाही, पण अर्जुनने तिला पाहिले होते. तिचा हसरा चेहरा पाहून त्याने स्वतःचीच एका गोष्टीची खात्री करून घेतली. आदितीच्या आधीपासूनच कोणीतरी बॉयफ्रेंड आहे आणि ह्याच कारणामुळे ती मला स्वीकारत नाहीये. स्वतःला ह्या नात्यातून बाजूला करण्यासाठी ती वडिलांच्या शेवटच्या इच्छेचं बहाणा मध्ये आणून माझ्यापासून दूर जात आहे. अर्जुनला अदितीच्या समोर बसलेल्या मुलाची फक्त पाठ दिसली. त्याचा चेहरा दिसला नाही. त्यामुळे तो त्या मुलाला ओळखू शकला नाही. दुसरीकडे सुनील आणि आदिती यांच्यात बोलता बोलता अगदी सख्या भाऊ बहिणीसारखे जिव्हाळ्याचे नाते तयार झाले होते. अर्जुन रागाच्या भरातच आपली मीटिंग संपवून घराकडे निघाला. आदिती आधीच रिक्षा करून घरी पोचली होती. तिने शकुंतलांच्या खोलीत फाईल ठेवली आणि म्हणाले, मॅडम, ही फाईल मी रात्री घेऊन जाईन. शकुंतलाने सुद्धा होकार दिला. आदिती स्वतः फ्रेश होऊन बाहेर आले. तिने जेव्हा रामाकडे पाहिले तेव्हा तिला आज अर्जुनने तिच्याशी केलेले वर्तन आठवले. हे आठवून तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तिने मागून जाऊन रमाला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून रमाचे मन वितळले. तिने विचारले, काय झालं ग बाळा? आई, मला तुझ्याशी बोलायचं आहे, पण आता नाही. सगळ्यांचं जेवण झाल्यावर मी तुझ्या खोलीत येईन, असे सांगून आदिती भारभर स्वयंपाकाच्या कामाला लागली. फक्त चपात्या करायच्या बाकी ठेवून ती शकुंतलाच्या खोलीत गेली आणि तिथून त्या फाईल्स आपल्या खोलीत घेऊन आली. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर तिने त्या फाईल्स तपासून अकाउंट्स पूर्ण केले. त्यानंतर ती पुन्हा शकुंतलाच्या खोलीत आली आणि म्हणाली, मॅडम, गैरसमज करून घेऊ नका, पण ह्या फाईल्स तुम्ही स्वतः अर्जुन सरांना द्याल का? तेव्हा त्यानेही नकार न देता तिथेच ठेव, मी देऊन टाकेन, असे म्हटले. संध्याकाळी अर्जुन लवकर घरी आला, पण त्याला कुठेच आदिती दिसली नाही. त्याने रमाला म्हटले, रमा मावशी, जरा कॉफी आणून द्या ना. तेव्हा रमा म्हणाली, अर्जुन, तू आदितीला ते काहीतरी ऑफिसचं काम दिलं आहेस ना, ती आपल्या खोलीत बसून तेच करत आहे. तू एक मिनिट थांब, मीच तुला कॉफी आणून देते. हे ऐकल्यावर नाईलाजाने तो रमाने दिलेली कॉफी घेऊन आपल्या खोलीत निघून गेला. ती कॉफी सुद्धा आदितीने बनवल्यासारखी वाटत नव्हती. आधी जेवण करण्यावर फारसं लक्ष न देणाऱ्या अर्जुनला आता आदिती आल्यापासून काही महिन्यातच सगळ्या पदार्थांची चव कळू लागली होती. त्याने गुपचूप कॉफी पिली, फ्रेश झाला आणि पुन्हा ऑफिसच्या कामात मग्न झाला. जेव्हा त्याला दादा जेवायला चल अशी हाक मारली गेली, तेव्हा त्याला जाणवले की आदिती अजूनही त्याला बोलवायला आलेली नाही. राग आला असूनही तो न दाखवता तो जेवायला गेला. सगळ्यांना जेवण वाढायला रमा पुढे आली. आदिती मात्र स्वयंपाकघरात धुतलेली भांडी पुन्हा पुन्हा धुवत अर्जुनच्या नजरेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होती. अर्जुनने शांतपणे जेवण केले. सगळ्यांचे जेवण झाल्यावर, रमा मावशी, तुमच्या मुलीचं हातून दूध वर पाठवून द्या, असे सांगून दूध तिनेच आणून दिले पाहिजे अशी आज्ञा देऊन तो निघून गेला. रमा जेव्हा आदिती जवळ आली तेव्हा आदिती म्हणाले, आई, मी कुणासाठीही दूध घेऊन जाणार नाही. चल आपण आधी जेवण घेऊया. तिने धीर धरून जेवण उरकले, स्वयंपाकघर स्वच्छ केले आणि ती रमासोबत तिच्या खोलीत निघून गेली. आदिती, अर्जुनला दूध देऊन ये ग बाळा. आपण त्यांच्या घरात राहून त्यांचंच काम वेळेवर केलं नाही तर कसं चालेल, असं रमा आई म्हणाली. तिचं बोलणं पटल्यामुळे आदिती म्हणाली, हो आई, मी सरांना दूध देऊन लगेच येते, पण तोपर्यंत तू झोपायचं नाहीस, मी लवकर येईन. मला तुझ्याशी
खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, असं म्हणत तिने दूध व्यवस्थित कोमट गरम केलं आणि ते घेऊन ती अर्जुनच्या खोलीकडे गेली. ती कधी येते ह्याचीच वाट पाहत असलेलं अर्जुनने अदिती खोलीत येताच लगेच दरवाजा बंद केला. त्याच्या ह्या वागण्यामुळे ती आधी थोडी घाबरली खरं, पण स्वतःला सावरत म्हणाली, सर तुम्ही मागितलेलं दूध घ्या. मला आता जायचं आहे, प्लीज दरवाजा उघडा. दूध हातात घेत अर्जुनने ते तिथेच टेबलावर ठेवले आणि तो म्हणाला, ओ हो मॅडमला जाण्याची एवढी काय अर्जंट आहे? थांबा, मलाही तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. म्हणूनच मी दुधाचं निमित्त काढलं होतं. मला काही तुमच्याशी नको त्या मस्करी किंवा चाळे करण्याची हौस नाहीये. त्याचा या व्यंग बोलण्यावर आदितीला काय उत्तर द्यावे हेच कळेना. ती फक्त एकटक त्याच्याकडेच पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यासमोर चिमटी वाजवत अर्जुन म्हणाला, हे बघा मिस अदिती, मी तुमच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलंय. कोणत्या तरी डोके खराब झालेल्या वेळी मी कदाचित तुमच्याशी थोडं प्रेमाने वागलोही असेल, पण आपल्या संपूर्ण मिलन झालेलं नाही. तुमच्यासोबत आयुष्य जगण्यासाठी माझी बायको म्हणून राहा असं मी तुम्हाला विचारलं होतं, पण तुम्ही माझं बोलणं साफ पेटाळून लावलं. तरीही तुमचं मन बदलेल म्हणून मी वाट पाहिली, पण तुम्ही छी, ते माझ्या तोंडाने बोलायलाही मला किळस वाटते. लाज नसलेले मी तुला खूप निष्पाप समजलं होतो ग, पण थू थू तुझ्या अशा जगण्यावर. इथून पुढे मात्र तुझा करावाईट काळ सुरू होईल. ह्या अर्जुनचा दुसरा चेहरा आता तू पाहशील, असे म्हणत त्याने तिला बोलण्याची कोणतीही संधी न देता तिचे हात घट्ट पकडले आणि तिला खोली बाहेर काढून तिच्या तोंडावर जोरात दरवाजा बंद केला. अर्जुनच्या ह्या बोलण्याचं काहीच ताळमेळ न समजल्यामुळे अदितीच्या डोळ्यात पाणी दाटून आले. ती रमा आईशी बोलायचं आहे असं सांगून आली होती, पण ते सगळं विसरून ती स्वतःच्या खोलीत गेली आणि दरवाजा लावून खाली कोसळली. ती ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करत होती त्याचे मन आपल्याबद्दल इतकं वाईट विचार करू शकते आणि तो इतक्या घाणेरड्या भाषेत बोलू शकतो. अर्जुनच्या मनात अचानक आदितीबद्दल असा कोणता गैरसमज निर्माण झाला आहे ज्यामुळे तो तिच्यावर इतकं प्रचंड रागावला? हे कसं शक्य आहे? असं विचार करत ती हुंदके देऊन डसाडसा रडत राहिली आणि रडता रडताच तिथे खालीच तिला झोप लागली. तिकडे अदिती येईल म्हणून वाट पाहून पाहून रमा आईलाही झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अदिती उठली तेव्हा तिची मान खूप दुखत होती. एकाच कुशीवर झोपल्यामुळे तिची मान आकडली होती, पण त्याकडे दुर्लक्ष करत तिने आपली सकाळची कामे पटापट उरकली. अंघोळ करून ती जेव्हा स्वयंपाकघरात आली तेव्हा अजून घरातलं कोणीच उठलं नव्हतं. तिने वेळ पाहिली तेव्हा तिच्या लक्षात आलं की नेहमीपेक्षा आज ती 1 तास लवकरच उठली आहे. तिने मेन दरवाजासमोर पाणी शिंपडून एक छोटीशी रांगोळी काढली. बागेतून ताजी फुले तोडून ती उंबरठ्यावर ठेवली. देवघर स्वच्छ करून तिने सुकलेली फुले काढली आणि ताजी फुले वाहून देवाचा छान शृंगार केला. हे करत असताना तिला त्या दिवसाची आठवण आली जेव्हा अर्जुन सरांनी स्वतः तिच्या हाताने देवाचा दिवा लावून घेतला होता. ती आठवण येताच तिच्या मनाला खूप आनंद झाला खरं, पण काल ते त्यांनी केलेल्या त्या भयंकर वागण्यामुळे आदितीचे मन पुन्हा एकदम उदास झाले. पूजाघर व्यवस्थित आवरल्यानंतर ती स्वयंपाकघरात आली आणि तिने रमा आईसाठी व शकुंतला ह्यांच्यासाठी कॉफी तयार केली. अर्जुनसाठी ग्रीन टी आणि सायलीसाठी बूस्ट बनवून ती प्रत्येकाच्या खोलीकडे गेली. जेव्हा ती पुन्हा अर्जुनच्या खोलीत आली तेव्हा तो नुकताच झोपेतून उठत होता. खोलीच्या आत येऊन अदितीने टेबलावर ग्रीन टी ठेवला. ती तिथून निघणारच होती तितक्यात तिथे आलेला अर्जुन ओरडला, थू, तुझं हे दरिद्री तोंड पुन्हा मला दाखवू नकोस. आजचं माझं सगळं कामच बिघडलं समज. कारण मग माझं माहीत नाही कुठून माझ्या गळ्यात पडलेस अवदसा कुठली. असं म्हणत त्याने तो ग्रीन टीचा कप उचलला आणि ते समोरच्या भिंतीवर फेकून मारला. त्याच्या ह्या वागण्याने अदिती पूर्णपणे हादरून गेली. काल रात्रीपासून अर्जुनच्या ह्या बदललेल्या वागण्यामुळे अदितीला आतून खूप राग येत होता, पण ती स्वतःला आवरत होती. कारण हे त्यांचं घर होतं आणि ती इथे फक्त एक कामवाली होती. पण आत्ता मात्र तिला शांत बसता आलं नाही. ती म्हणाली, सर मी असं काय केलंय की तुम्ही माझ्याशी असं वागताय? जर माझी काही चूक झाली असेल तर सांगा,
मी ती सुधारेन. पण असं कोणतेही कारण न सांगता एखाद्याचं मनाला इतकं दुखावणं कितपत योग्य आहे? तिचं हे सगळं बोलणं संपेपर्यंत अर्जुन शांत उभा होता. पण ती थांबता असताना अचानक तिचा गळा घट्ट दाबून धरला आणि तिला थेट भिंतीला टेकवलं. काय ग? माझ्यासमोर उलट बोलणे इतकी मोठी झालीस का तू? शेवटी तू माझ्या घरात एका कामवाली म्हणून पडून राहिलेली आहेस. माझ्यासमोर उलट बोलणे इतकं माझा आलाय का तुला? काय म्हणालीस तू? चूक? हो, तू खूप मोठी चूक केली आहेस. का? तू काय चूक करतेस हे तुला स्वतःला माहित नाहीये का? तू काय चुकीचं वागतेस हे आधी स्वतः समजून घे आणि मग विचार कर की ती चूक सुधारायची आहे की अशीच पुढे चालू ठेवायची आहे. इथून पुढे सकाळी उठल्या उठल्या तुझं हे अपशकुनी तोंड मला दाखवू नकोस आणि माझ्या खोलीत येण्याची अजिबात गरज नाही. पण ह्याचा अर्थ असा नाही की माझ्या कामात तुला काही सूट मिळेल. मी ऑफिसला गेल्यानंतर माझी खोली साफ करण्याची जबाबदारी तुझीच असेल. मी ऑफिसमधून येण्यापूर्वी माझ्या दुसऱ्या दिवसाचे कपडे इस्त्री केलेले असायला हवेत. मी जिथे असेन तिथे तुझी सावली सुद्धा मला पाहायला आवडणार नाही. गॉट इट यू विलेज गर्ल? असे म्हणून तो तिच्यावर खूप ओरडला. आपल्या साडीचं पदर तोंडावर घट्ट धरून तिने होकारार्थी मान डोलावली, मात्र तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडायला पाहत होते. पण जर ती रडली तर तो त्यावरूनही ओरडेल या भीतीने ती आपल्या गळ्यात दाटून आलेला हुंदका तिथेच दाबण्याचा प्रयत्न करत होती. आता अजून काय उभी राहून इथे हरिकथा ऐकतेस? चालते हो इथून, तो जोराने गरजला. आदिती एक क्षणही तिथे न थांबताच धावतच आपल्या खोलीत आली. खोलीत आल्यावर तिने इतका वेळ दाबून ठेवलेला सगळा कोंडलेला सुस्कार आणि दुःख अश्रूंच्या रूपाने बाहेर काढले. ती ढसाढसा रडू लागली. देवा, मी असं काय पाप केलं होतं की मला ही शिक्षा मिळते? कोणतीही चूक न करता मला असं त्रास का दिला जातोय? मी धाडस दाखवून त्यांना फक्त कारण विचारलं तर मला अशी अमानुष हिंसेची वागणूक मिळाली का? माझ्या माहितीनुसार मी तर कोणतीच चूक केलेली नाही. तरीही हे सर एका क्षणात वेगळे आणि दुसऱ्याच क्षणात अगदी वेगळे वागतात. आता मी माझ्या लिमिटमध्ये राहीन. मला कुणाचीही प्रेम नकोय. मला जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर हे घर सोडून निघून जावं लागेल, असा तिने पक्का निर्णय घेतला. तिने आपले तोंड धुवून घेतले आणि चेहऱ्यावर एक कोटे म्हणजे कृत्रिम हसू आणून ती सायलीच्या खोलीत गेली. ती कधी येते ह्याचीच वाट पाहत असलेल्या सायलीने आदितीला खोलीच्या आत घेतले आणि विचारले, कालच्या त्या विषयाचं काय झालं? सायलीचा तो आनंदी चेहरा पाहून आदितीला स्वतःचे दुःख जाणवलेच नाही. सगळं काही आपण ठरवल्याप्रमाणेच झालंय सायली. डोंट वरी, तू नेहमीसारखी कॉलेजला जा. तुझी आता परीक्षा आहे ना, ती संपली की तुझ्या आयुष्यात सगळं काही चांगलंच होईल. हे ऐकून सायलीने तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, थँक्यू अदिती, थँक्यू सो मच. तिकडे सकाळी सकाळी स्वतःचे मन विनाकारण खराब करून घेतलेल्या अर्जुनला एका बाजूला अदितीशी इतक्या वाईट पद्धतीने बोलल्याबद्दल थोडे वाईट वाटत होते. पण दुसऱ्या बाजूला त्याच्या मनात विचार येत होता, असं काय आहे त्या माणसाकडे जे माझ्याकडे नाहीये? तिने मला रिजेक्ट करून त्याला का स्वीकारलं? माझ्याकडे काय पैशाची कमी आहे की दिसायला मी चांगलं नाही? असं विचार करत त्याने आरशात स्वतःचे प्रतिबिंब पाहिले. मी तर अगदी हँडसम दिसतोय, असे त्याने स्वतःशीच म्हटले. पण मीच मूर्ख आहे. मी तिला आपल्या नात्याला एक संधी देऊया का म्हणून विचारलं तर तिने माझ्या वडिलांची शेवटची इच्छा मध्ये आणून स्वतः खूप हुशारीने तिथून पळ काढला. ती तर पहिल्यापासूनच मला नकार देत आली आहे. मीच तिचं ऐकलं नाही. माझ्यासोबत असं झालं ते अगदी योग्यच झालं, असं विचार करत तो जिम रूम मध्ये निघून गेला. आदिती कॉफी शॉपमध्ये एका दुसऱ्या मुलासोबत हसत हसत गप्पा मारत बसली होती. तोच चेहरा डोळ्यासमोर येताच अर्जुनचा राग आणखीनच अनावर झाला आणि तो आणखी जोराने व्यायाम करून स्वतःचे शरीर दडपू लागला. टिप: अर्जुनने आदल्या दिवशी आदिती आणि सुनीलला एकत्र कॉफी शॉपमध्ये पाहिले होते, ज्यामुळे हा गैरसमज झाला आहे. इकडे स्वयंपाक करत आलेलं आदिती समोर रमा आई आली. ती म्हणाली, बाळा, काल रात्री तू काहीतरी बोलायचं आहे असं म्हणाली होतीस.
पण सरांना दूध द्यायला गेलीस ती परत आलीच नाहीस. तिने रमाईला कॉफी दिली आणि म्हणाले, हो आई, मला काल यायला जमलं नाही, पण मला तुझ्याशी बोलल्याशिवाय राहवतही नाही आई. मी आज ऑफिसला सुट्टी मागणार आहे. जर सुट्टी मिळाली तर आधी मला तुझ्याशीच मनमोकळं बोलायचं आहे. काहीतरी खूप महत्त्वाचा विषय असावं असं विचार करत रमाई म्हणाले, ठीक आहे बाळा. त्यानंतर त्या दोघींनी मिळून नाश्ता तयार केला. नाश्ता झाल्यावर अर्जुनचे कपडे इस्त्री करण्यासाठी त्याच्या खोलीत जाताना अदितीच्या छातीशी धडधड खूप वाढली होती. तो जर पुन्हा माझं तोंड बघेल तर नक्कीच खूप ओरडेल अशी तिला भीती वाटत होती. तेवढ्यात अर्जुन अंघोळ करून बाहेर येण्यापूर्वी मी कपडे इस्त्री करून ठेवते आणि मला जे सांगायचं आहे ते एका स्टिकी नोटवर लिहून ठेवून निघून जावं असं विचार करत आधी तिने पटापट कपडे इस्त्री केले. तिने ड्रावरमध्ये असलेले एक स्टिकी नोट काढली आणि त्यावर मला आज ऑफिसला सुट्टी हवी आहे असं लिहून तिथे ठेवलं. अर्जुन अंघोळ उरकून बाहेर येण्यापूर्वीच तिने तिथून काढता पाय घेतला. अंघोळ आटपून बाहेर आलेला अर्जुन आरशासमोर उभा राहून आपले केस पुसत होता. तितक्यात त्याला आधी तिने लिहून ठेवलेली ती स्टिकी नोट दिसली. तिने लिहिलेलं वाचून तो मनातल्या मनात म्हणाला, ओ हो, आत्ताच आपल्याला ओरला भेटण्यासाठी हिने सुट्टी मागितली आहे तर, असा विचार करून त्याने रागाने दात काढले आणि जोरात ओरडला, अदिती, माझी टाय कुठे आहे? दिसत नाहीये. आता तो घरात कुणालाच घाबरत नव्हता. अगदी त्याच्या आईने विचारलं असतं तरी तो धैर्याने उत्तर द्यायला तयार होता. तिकडे स्वयंपाकघरात नाश्ता बनवत असलेल्या अदितीच्या कानावर जेव्हा अर्जुनचा हा ओरडण्याचा आवाज पडला तेव्हा ती खूप घाबरली. गडबडीत फोडणीचं कढईचं गॅस बंद करण्याऐवजी घाबरून तिने थेट गरम कढईलाच हात लावला आणि त्याचा हात भाजला. तिला जोरात ओरडताही येत नव्हते, त्यामुळे तिने वेदना दाट ओठ काऊन सहन केल्या. तिने पटापट गॅस बंद केला आणि तसंच गोंधळलेल्या अवस्थेत ती अर्जुनच्या खोलीकडे धावली. अर्जुन तिने ठेवलेली ती स्टिकी नोट हातात पकडून तिची वाट पाहत उभा होता. आता अदितीला नीट समजलं होतं की ह्या सरांनी आपल्याला खोलीत नक्की का बोलवलेलं आहे. ती थरथर कापत आणि संकोचात त्याच्या समोर येऊन उभी राहिली. हाताची आग होत असूनही ती सहन करत, सर, म्हणाली. त्याने तिचा हात घट्ट पकडला, तिला आत ओढले आणि दरवाजा लावून घेतला. हे काय आहे असे विचारत त्याने ती स्टिकी नोट दाखवली. सर, ते असे म्हणत तिने घाम पुसला आणि चोचरत म्हणाले, सर, आज घरात थोडं काम होतं म्हणूनच. हां, घरात काम होतं की घराबाहेर? त्याने कोचकपणे विचारले. त्याचा हात टोमणा तिला समजला, पण त्याच्या ह्या बदललेल्या वागण्या मागचं खरं कारण तिला अजूनही उमगत नव्हतं. नाही सर, खरंच मला आज घरात थोडं काम होतं. तुम्ही दिलेल्या फाईलचं काम मी आज रात्री कितीही वेळ लागला तरी पूर्ण करून पाठवून देईन सर. पण मला आजच्या 1 दिवसाची सुट्टी हवी आहे. तिने विनवणी केली. तिची ही विनवणी ऐकून त्याने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला, ठीक आहे, मग आजच्या 1 दिवसापुरती तुला सुट्टी मिळून जाईल. पण हेच कारण पुढे करून कोणतेही खोटी कारण देऊन जर तू घराच्या गेट बाहेर गेलीस तर लक्षात ठेव, या घराचं गेट तुझ्यासाठी कायमचं बंद होईल. त्याच्या या बोलण्यावर आदितीला आनंद झाला आणि ती म्हणाली, थँक्यू सर. अजून काय इथेच उभी आहेस? माझ्या खोलीत काय फॅशन शो चाललाय काय? हे घे आजचे कपडे, उद्यापर्यंत हे इस्त्री झाले पाहिजेत. असं म्हणत तिने कपडे बेडवर फेकले आणि म्हणाला, चालती हो अपशकुनी कुठली. खूप महिन्यानंतर पुन्हा तो अपशकुनी शब्द ऐकून तिचे मन पूर्णपणे खचून गेले. काहीही झालं तरी माझी ओळख शेवटी तीच आहे ना. मी जेव्हा ह्या घरात आले होते तेव्हाही असंच होतं. मध्येच कुठेतरी देवाने माझे दिवस बदलले होते असं वाटलं. पण देवाला माझा आनंद काय, साधी शांतता लाभलेलेही बघवत नाही असं विचार करत ती डोळ्यात पाणी आणून स्वयंपाकघरात आली आणि उरलेली कामे करू लागले. सगळेजण नाश्त्यासाठी येऊन बसले. अदितीने बनवलेलं मऊ इडली चटणी, सांबार आणि उडीद वडे रमाईने सर्वांच्या ताटात वाढले. तो नाश्ता पाहून शकुंतला म्हणाल्या, अखिलेश जिवंत असताना आम्ही इतकं चवदार जेवायचो नाही का रमा?
ते गेल्यानंतर तर आम्ही फक्त जगण्यासाठी म्हणून जेवत होतो, पण आता अदिती आल्यापासून आम्ही आवडीने नाश्ता जेवण करत आहोत. होय मॅडम, माहीत नाही कोणाची मुलगी आहे ती, पण तिने मला न विचारताच आईचा दर्जा दिला. कुणाचेही आधार नसलेला मला जर ह्या घरात एक हक्काचं स्थान मिळालं तर मी मरेपर्यंत ह्या घराचे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. जर पुढचा जन्म असेल तर तुमच्याच घरात जन्माला येऊन तुमचे ऋण फेडण्याचे भाग्य मला लाभो, असे म्हणत रमा भाऊक झाली. हे काय बोलतेच बोलत आहेस रमा? ह्या घरात तू काही परकी नाहीस. तू ह्या घराचेच आहेस. पुन्हा कधी ऋणाबद्दल बोललीस तर मला राग येईल बघ, असे प्रेमाने दाटवत त्यांनी रमाला नाश्त्याला बसवले. रमाला खूप भूक लागली असल्याने ती अदितीला सोडून नाश्ता करायला बसली. मावशी, आमच्या घरात माझ्या आईचे शब्द आणि निर्णय जितके महत्त्वाचे आहेत तितकीच तूही ह्या घरासाठी महत्त्वाची आहेस. यापुढे असे फालतू बोलून आम्हाला परके करू नकोस, अर्जुन म्हणाला. हो रमा मावशी, मी जन्माला आल्यापासून तुला ह्या घरात पाहत आहे. आपण सगळे एकच आहोत. वी आर फॅमिली नाऊ, सायलीने आनंदाने सांगितले. त्यांच्या ह्या प्रेमाने रमा अगदी भारावून गेली. या सर्वांचे बोलणे स्वयंपाकघरात भांडी घासताना अदिती ऐकत होती. ते ऐकून तिच्या मनाला जणू हजारो सुया टोचल्यासारखं वेदना होत होत्या. हो, हे सगळे एकच कुटुंब आहे. फक्त मीच काय ती परकी आहे. काल अर्जुन सरांनी माझ्याशी जे वर्तन केले ते रमाईला सांगून मन हलके करावे असे मला वाटले होते, पण हे सगळे तर रमाईला आपल्या कुटुंबासारखे मानत आहेत. अशा परिस्थितीत ह्या घराच्या मालकाबद्दलच मी चाडी करणे कितपत योग्य आहे? नको नको, आईशी दुसरे काहीतरी बोलून मी गप्प बसलेलेच बरे. यांच्यामध्ये राहण्याची माझी लायकी नाही. शेवटी काहीही झाले तरी मी एक अपशकुनी आहे. मी जिथे जाते तिथे दारिद्र्य येते. माझ्यामुळे त्यांच्यामध्ये दुरावं आलेलं मला नको, असं विचार करत डोळ्यात पाणी आणून ती भांडी घासत होती. तिच्या हाताला आधीच फोड आले होते. साबणाच्या पाण्यामुळे हाताची आग होत होती, पण मनातील वेदनेपुढे तिला हाताची ती वेदना अगदी क्षुल्लक वाटत होती. सगळ्यांचा नाश्ता झाल्यानंतर अर्जुन ऑफिसला गेला आणि सायली कॉलेजला गेली. रमा स्वयंपाकघरात भांडी आणून ठेवत म्हणाले, मुले, मला खूप भूक लागली होती ग, म्हणून मी नाश्ता केला. वाईट वाटून घेऊ नकोस. तेव्हा चेहऱ्यावर खोटे हसू आणत आदिती म्हणाले, आई, मी तुला रोज हेच तर सांगते. तुला औषध घ्यायची असतात, मग तू माझ्यासाठी थांबलीस तर कसे चालेल? यापुढे तू सगळ्यांसोबत बसून नाश्ता करत जा आणि वेळेवर औषध घेत जा. आम्ही अजून तरुण आहोत का आई? अर्धा तास मागे पुढे नाश्ता केला तरी आम्हाला पचून जाईल, पण तुला ते जमणार नाही ना, असे म्हणत ती डायनिंग टेबलावरील उष्टी भांडी उचलण्यासाठी गेली. तेव्हा तिच्या डोळ्यातून पुन्हा पाणी वाहू लागले. तिने आपल्या हाताच्या बाईने डोळे पुसले, सगळी भांडी आणून घासली आणि ती दुपारच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागली. आजकाल रमाला शुगर वाढल्यामुळे आणि BP लो झाल्यामुळे ती औषध घेऊन आराम करत होती. तिने कोणतेही काम केले नाही तरी तिला त्या घरात विचारणारे कोणी नव्हते, कारण ती आता त्या कुटुंबातीलच एक सदस्य झाली होती. अदितीने स्वतःच्या पोटाकडे अजिबात लक्ष दिले नाही. नाश्ता न करताच तिने भात, सांबार, गव्हाचे पराठे, पनीर करी आणि ताक तयार केले. जेवणाचा डबा म्हणजे टिफिन कॅरियर ड्रायव्हरकडे देऊन ती ऑफिसला पाठवून दिले. आता उरलेले काम नंतर सावकाश केले तरी चालेल, असा विचार करत ती बागेत एकटीच जाऊन बसली आणि आपल्या भूतकाळातील आठवणीमध्ये हरवून गेली. अपशकुनी, तुला सांगितले होते ना त्या बबनच्या घरात स्वयंपाकाच्या कामाला जाऊ नकोस म्हणून? तो आणि त्याच्या बायको दोघंही घरकामासोबत स्वयंपाकाचं काम करून घेतात आणि कमी पगार देतात. असं असूनही त्यांच्या घरी जाऊ नकोस म्हटलं तरी जातेस, असे म्हणत सीता जोरात वरडली आणि तिने अदितीला कोपऱ्यात ढकलून लातांनी मारत शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यावर अदितीकडे फक्त रडण्याशिवाय दुसरे काहीच उत्तर नव्हते. भिकारडे, तुला कोणी सांगितलं ग त्या बबनच्या घरी जायला? अशी ती विचारत असतानाच रडणाऱ्या अदितीच्या मदतीला तिचा सर्वात लहान भाऊ चिराग धावून आला. काय ग आई, दीदीला मारहाण करून चळतेस? काय समजतेस त्याला? सकाळी 4 वाजता उठून घरकाम करते, नाश्ता आणि स्वयंपाक आवरते,
त्यानंतर तू लावलेला 5 घरांच्या स्वयंपाकाचं काम करून ती परत येते. असं असताना तो बबन काय लायकीचा आहे तुझ्यासाठी? तू तर अशी बोलतेस जणू तूच सगळ्यांच्या घरी जाऊन काम करून येतेस. हे बघ आई, जर तू तिचं बबनच्या घरी जाऊन काम करणं बंद केलं तर ती बाकीच्या 5 घरांमध्येही जाणार नाही, हे लक्षात ठेव. असे म्हणत चिरागने स्वतःच्या आईचाच विरोध केला. अरे रे, पाहिलं का? या अपशकुनी माझ्या मुलावर काहीतरी जादूटोणा केलाय. म्हणूनच हा स्वतःच्या जन्मदात्या आई विरुद्धच असा बोलत आहे. असे म्हणत सीता ओरडत होती. तेव्हा काकू प्लीज असं बोलू नकोस. मी इथून पुढे बबनच्या घरी कामाला जाणार नाही, असे रडत आणि हात जोडत अदिती म्हणाले. हे बघ दीदी, जर तू त्यांच्या घरी कामाला गेली नाहीस तर मी पंचायतीला बोलावून ही आई तुला जो काही छळ देत आहे तो सगळ्यांना सांगेन. आणि जर त्यांनी पुरावा मागितला तर, असे म्हणत चिरागने मोबाईल दाखवला. इतका वेळ आई आदितीला जी मारहाण करत होती त्याचे त्याने व्हिडिओ रेकॉर्डिंग केले होते. जर तू आत्ताही ऐकलं नाहीस तर मी शहरात जाऊन पोलिसात तक्रार करेन. माझ्या दीदीला इथून सोडवून मी एखाद्या आश्रमात ठेवून येईन. तिथे तरी ती सुखाने आणि शांततेत राहील. चिराग ठामपणे म्हणाला. हे ऐकून सीताची चांगलीच घाबरगुंडी उडाली. आदिती जितक्या घरांमध्ये स्वयंपाकाचे काम करायची त्या सर्व घरांचा पगार सीताच्याच हातात येत होता. आता त्या पैशालाच मुकावे लागणार म्हटल्यावरती कशी सहन करणार? घरात सगळ्यांचे तोंड बंद करणारी सीता जर कुणासमोर गप्प बसत असेल तर तो फक्त चिराग होता. कारण तो घराचा सर्वात लहान मुलगा असल्यामुळे तिचे त्याच्यावर थोडे जास्तच प्रेम होते. असे असूनही चिरागने कधीही चुकीचा रस्ता निवडला नाही, कधी अहंकार दाखवला नाही किंवा कोणावर अन्याय केला नाही. तो प्रेम, वात्सल्य आणि दया, करुणा आणि मदत करणे ह्या गोष्टी तो आदितीकडूनच शिकून मोठा झाला होता. सीता रागाने घुसपुसत घराच्या आत गेल्यावर खोलीत बसलेल्या आदितीजवळ चिराग आला. तिचा हात पकडून तो म्हणाला. तू बबन मामाच्या घरी कामाला का जातेस हे मला माहीत आहे ताई. तू काळजी करू नकोस. तुझी डिग्री पूर्ण झाल्यावर सगळ्यात आधी हे गाव सोडून निघून जा. एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी करून आपले जीवन जग. या घरातले सगळेजण विषारी सापासारखे आहेत. तू त्यांना कितीही दूध पाजलेस तरी ते विष ओकणे सोडणार नाहीत. शहरात माझे मित्र आहेत तुला. तिथे चांगली नोकरी मिळेपर्यंत ते तुला मदत करतील, अशी खात्री तिच्या लाडक्या लहान भावाने चिरागने दिली होती. त्याची आठवण काढत आदिती मनातल्या मनात म्हणाली. माझ्या लाडका भाऊ चिरू आता काय करत असेल बरं? त्याचे शिक्षण पूर्ण व्हायला अजून 2 वर्ष बाकी होते. तो शहरात येऊन नोकरी करणार असे म्हणायचा. अजून 1.5 वर्षात त्याने शिक्षण पूर्ण होईपर्यंत मी सुद्धा हे घर सोडून दूर निघून गेलेले असेन. नंतर मी माझ्या भावासोबतच राहीन, असे स्वतःशीच बोलत असताना अचानक तिच्या खांद्यावर कुणाचा तरी हात पडला. ती प्रचंड घाबरली आणि तिने मागे वळून पाहिले तर तिला मोठा धक्काच बसला.